वळ्या पुढच्या ब्रेकिंग न्यूजकडे। दिंडोरी लोकसभेमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळते। भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी असल्याचं पाहायला मिळतंय। चव्हाण दिंडोरीमधून अपक्ष म्हणून लढणार आहेत अशी माहिती सध्या समोर येते आणि त्याचमुळे दिंडोरी लोकसभेमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना पाहायला मिळते। भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता एकंदरीतच घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत। अभिजित, काय घडतंय दिंडोरीमध्ये? दिंडोरीमध्ये अतिशय महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सध्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केलेली आहे आणि ते दिंडोरी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। उद्या ते आपला अपक्ष उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करणार आहेत। विशेष म्हणजे 2019 ला विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी डावलून भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण पक्षापासून काहीसे दूर गेलेले होते। मात्र मागच्या 2 ते 3 महिन्यापासून पुन्हा एकदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवलेली होती। अगदी शरद पवार यांची देखील भेट त्यांनी घेतलेली होती आणि शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळावी असे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात होते। मात्र शरद पवार गटाकडून भास्कर बगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता हरिश्चंद्र चव्हाण आपल्या समर्थकांसह उद्या नाशिकमध्ये मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर मग साधारणपणे दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान अपक्ष उमेदवारी अर्ज ते भरणार आहेत आणि त्याचमुळे आता दिंडोरीमध्ये आपण पाहतो बंडखोरी झाल्याचं चित्र एकंदरीतच पाहायला मिळतंय। धन्यवाद अभिजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आता चव्हाण हे दिंडोरीमधून अपक्ष म्हणून लढणार आहेत।